माझा परिचय तर दिला अगोदर. मी काही मार्गदर्शन वगैरे करणार नाही. मी एक सामान्य माणूस आहे. मी काही ऑफिसर नाही किंवा मोठा साहेब नाही. मला मी हे सांगण्यासाठी आलो फक्त तुम्हाला की तुम्ही पहिल्यांदा माणूस बनावं, पहिल्यांदा माणूस बनावं. एका मोठ्या आवाजामध्ये भारत माता की जय, भारत माता की जय. ये भारत देश किसका है? आवाज मोठा. ये भारत देश किसका है? आता आमच्यासाठी सांगतो. ये पत्नी किसकी है? पत्नी किसकी है? हमारी नहीं है. ये आपण जोपर्यंत माझं म्हणत नाही, मेरी आहे, ये मेरा देश आहे. देश किसका आहे? मेरा देश आहे. जोपर्यंत माझं म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही देशाची सेवा करू शकत नाही. बरोबर आहे? माझं म्हणायचं अगोदर. जर माझी शाळा, जर मी माझी आमची शाळेमध्ये काम कोण करीन? हा करीन का तो करीन का तो करीन. बरोबर आहे ना? म्हणून हा देश किसका आहे? हमारा. तर सगळ्यात महत्वाचं मी आता साहेबांनी सांगितलं, तुमच्या शाळेचे विद्यार्थी PSI झाले, तुमचे जे सुद्धा तहसीलदार व्हावं, मामलेदार व्हावं, कोणी याच्यापेक्षाही मोठं व्हावं, कलेक्टर व्हावं, SP व्हावं, ह्या शुभेच्छा तुम्हाला देतो. परंतु पहिल्यांदा त्यांनी सांगितलं बॅड टच गुड टच किंवा मुलीचं प्रमाण पळून जातो, ते मला त्याच्यापासून सांगितलं. तर आम्ही स्वतः डोळ्याने बघतो की मुली पळून जातात, मुलगाही पिचकाऱ्या मारणारा असतो, गुटखा खाणारा असतो. म्हणून प्रेमाच्या नादी लागायचं नाही. पहिल्यांदा आपलं काय ठरवायचं आपल्याला? आपलं व्हिजन आणि आपलं ध्येय. बरोबर आहे? आपलं व्हिजन आणि ध्येय. तर आपलं व्हिजन आणि ध्येय ठरायचं नाही. तर आजच्या जगामध्ये काय चाललंय? प्रेमाची भाषा. आजचं प्रेमच राहिलं नाही. पहिल्या काळातलं प्रेम असायचं. आमच्या जुन्या काळातलं 90च्या 80च्या काळात काय असायचं? साजन मेरा, जय भारताचं गाणं असायचं. साजन मेरा उस पार है, दिल मिलने को बेकरार है. पण आजच्या प्रेमाचा भरोसा राहिला नाहीये. आता कशा? आजचा प्रेमाचा भरोसा. आजचा प्रेम पहा. पहिलं तो होतं वाट पाहायचं तिची, येईल तो पाहायचं वाट. पण आजचा प्रेमाचा भरोसा राहिला नाही. आता आजचं प्रेम साजन मेरा उस पार है, जल्दी आने तो दूसरा तैयार है, दूसरी तैयार है. आजच्या प्रेमाचा भरोसा राहिलेला नाही. पहिल्यांदा आपण आपलं व्हिजन, आपलं ध्येय, आपल्याला कुठपर्यंत जायचं ते शिकायचं अगोदर. बरोबर आहे? पहिल्यांदा आपलं ध्येय ठेवायचं, आपल्याला काय बनायचंय आजच ठरवून घ्यायचंय, नाही तर काही भरोसा राहिला नाही. आणि तुमच्या खेड्यातल्या मुलांचं कसं असतं की मला न्यूनगंड असतो आपलं. बरोबर ना? खेड्यातला. आणि मी एकदम खेड्यातला आहे. मला उजळणी सुद्धा येत नाही. मला इंग्रजीत किती मार्क माहिती आहे का? 27 मार्क आहेत. किती? 27 मार्क. पास कसं झाला असं तुम्हाला म्हणतं. यांना माहिती 27 पास, 27 कसं काय पास होतो म्हणून. आम्हाला 10 मार्काचा ग्रेस असायचा. म्हणून मला काही इंग्रजी येत नाही म्हणून मी काय हे आहे झालो का? मी अधिकारी झालो नाही, गुप्तहेर खात्याचा अधिकारी झालो नाही. मी होऊ शकतात, तुम्ही पण होऊ शकतात. असं नाही की मी खेड्यातला आहे असे खेड्यातले असले की याला काय होणार आहे. आमच्या काळामध्ये एक सहल असायची, सहलीला जायचो. त्यावेळेस आपल्याकडे मोटरसायकल नव्हत्या. यांच्याकडे मोटरसायकल, यांच्या बापाकडे, माझ्या बापाकडे तर सायकल सुद्धा नव्हती, दुसऱ्याची मागून नेली. आम्ही सायकलीवर जायचं. सायकलीवर सहलीला गेलो असताना माझे मित्र होते खेड्यातले, मी खेड्यातला एकटा आणि माझे मित्र 2 शहरातले होते. न्यूनगंडाची गोष्ट सांगतो. शहरातले हुशारच असतात आपल्यापेक्षा, असा न्यूनगंड आहे आपला. पण आपल्यातला आपली प्रतिभा किती भारी असते हे आपल्याला तुम्हाला सांगतो. ही प्रतिभा ध्यान ठेवायची. आम्ही 3 जण 2 शहरातले होते, जरा हुशारच होते. एक जालन्याचा होता आणि एक आंबडचा, मी खेड्यातला. आम्ही 3 जण सहलीला गेलो. सहलीला गेल्यानंतर काय होतं, तिला 2-3 दिवस गेल्यानंतर एक जण म्हणतो, शहरातला म्हणतो, आज आपण खीर खाऊ म्हणे. खीर मलाही वाटलं आता आपण खेड्यातलं आपल्याला काय करा, हे म्हणजे तसं करा. ते शहरातला पोंगा पहिला जो हुशार होता तो गेला दुकानात, गेला तांदूळ आणले, दूध आणले आणि दुसऱ्याने काय केलं, पाणी पातेलं ठेवलं. आणि मला खेड्यातल्या मला काय काम सांगितलं, ती दगडा चूल बनव. आपलं काय खेड्यात आपल्याला वाटतं चूल काय कोणते काम हलका असतं का? कोणतं नाही, कोणतंच काम. 2 दगड आणले, 3 दगड आणले, चूल आणली, सरपण आली, खीर शिजवली. शिजल्यानंतर खूप मस्त खाल्ली आम्ही, दाबून खाल्ली. पण दाबून खाल्ल्यानंतर थोडीशी खीर उरली. पहा, खीर उरल्यानंतर मग हे काय म्हणतात, ही खायची कोणी यार, काय करायचं. तर ते शहरात हुशार पोर काय म्हणते, ज्याला चांगलं स्वप्न झोपल्यानंतर ज्याला चांगलं स्वप्न पडलं त्याने ही खीर खायची. अरे म्हणलं यार हे तू भारी यार, हे काय स्वप्न काय ठरून पडतंय का? मग हे काय पोर काय करते म्हणलं, हे तू आपलं स्वप्न रंगून सांगते. कसे सांगते? रंगून सांगते. माहिती मला आता विचार करायला लागला, आता आपण काय करा. आपलं स्वप्न काही ठरून पडतात का? लहान लेकराला स्वप्न काय पडतं बेटा? पाकोळी, तिथली, बरोबर आहे का?
आणि तरुणांना काय पडतात हे मी सांगणार नाही तुम्हाला, तुम्ही पाडून घेतात नाही जरा. आणि लेडीजला काय असतो दागिने साड्या वगैरे असे स्वप्न पडतात, बरोबर आहे. तर म्हणजे दोघं मला तर मी विचार केला आपण झोपलो खरं, पण हे दोघं सकाळी उठल्या हुशार आहेत खेड्याच्या शहरातले मला. ते म्हणते यार हे चांगले स्वप्न सांगणार. सकाळी उठलो आम्ही हे साहेब रात्रभर झोपलो, पण झोपल्यानंतर रात्री मला 1:30 वाजता जाग आली. म्हणजे पोट्टी आहे ना दोघं भारी बोलून काही सांगते ना तेच खीर खातील सकाळी. पण मी 1:30 वाजता उठलो आणि ती अशी दाबून परत खीर खाल्ली आणि जशीच दाबून ठेवली, पुन्हा झाकून ठेवलं, सगळी संपली. मग सकाळी आम्ही झोपल्यानंतर उठलो आम्ही. उठल्यानंतर मला हलून उठवलं ते, कारण जास्त लागली तुम्हाला खीर. मग उठले दोघं जण, ते म्हणे की बाबा तुम्ही आता खीर खाल्ली, आता कोणा आपापले स्वप्न सांगा. एक सगळ्यात हुशार जालन्यातला मुलगा तो उठला म्हणे मला स्वप्न असं पडलं म्हणे, माझं स्वप्न इतकं भारी आहे म्हणे, मला स्वर्गातून इंद्राणी देव पाडवले आणि देव म्हणे मला वरती नेलं आणि इंद्रदेव म्हणला की मी आता राज्य करायला थकलो म्हणे, मला राजा बनायचं आहे, तुला बनायचं, तू हुशार आहेस म्हणे. तर त्याला स्वर्गात घेऊन गेले. स्वर्गात घेऊन गेल्यानंतर लगे राजा दरी इंद्र पर्या वगैरे सगळ्या नाचणाऱ्या शरबत म्हणजे कोणतं शरबत नाही, अमृत खायला सुरुवात केली त्यांनी मस्त. माझं स्वप्न असं इतकं भारी होतं म्हणे ही खीर मी खाणार म्हणे. शहरातला काय म्हणतो ही खीर मी खाणार आहे. पण दुसरा मला माझा ऐकून घे म्हणे, तो दुसरा मी चांगला शहरात लावला, तो मला माझा ऐकून घ्या म्हणे. आणि माझं तर तुझं तरी स्वर्गात होतं, पण माझं धरती माथ्यावर होतं. की माझा एक राजा आला, एक पंतप्रधान आला म्हणे आता मी पंतप्रधान लय जास्त 15-20 वर्ष झाली म्हणे, आता मला पंतप्रधान पदाची वीट आली, ऊब आली म्हणे, आता तू होईल, तू हुशार मुलगा आहे, तुला पंतप्रधान बनवतो. मग त्याला पंतप्रधान पदावर नेलं. तिथं मंत्र्यांनी स्वागत केलं, सगळ्यांनी स्वागत केल्यानंतर तो दुसरा म्हणतो माझं स्वप्न, तुझं स्वप्न स्वर्गातलं होतं, माझं स्वप्न कुठलं होतं म्हणे धरतीवरलं. माझं स्वप्न भारी आहे, ही किरमी खाणार. पण तुम्ही नवीन काय विचारलं मला की तुला काय स्वप्न पडलं म्हणे. आता मी खेड्यात जाता, तुम्ही म्हणलं मला स्वप्न असं पडलं. हो काय सांगा आता, तुमच्या दोघीचे स्वप्न भारी आहे, पण माझं स्वप्न असं पडलं की मला स्वप्नात इतका मोठा काळा कुट्ट राक्षस आला, एवढाले दात त्याच्यावाले, एवढाले केस त्याच्यावाले, आणि मला म्हणाला उठ, छातीवर पाय दिला, मनगट मान धरली, उठ म्हणे, लवकर उठ नाही ही खीर घेऊन टाक, तुला कापून टाकीन म्हणे. मग ते दोघं म्हणाले तू काय केलं. खाल्ली म्हणून मी मरू का म्हणलं, खाऊ का म्हणलं. मग तर दोघं मी म्हणाले अरे बाबा मग तू आम्हाला काय नाही उठवलं. अरे तुम्हाला पण उठवलं असतं म्हणे, तू तर स्वर्गात होता इंद्राच्या गाडीवर, तू तर मोदीच्या जागेवर होता, कसं उठवलं बोलणार तुम्हाला, खाऊन टाकली खीर मी. आपल्यात प्रतिभा आहे की नाही, आपण खेड्यातल्या आहे असं अजिबात म्हणू नका. जरी एखाद्याला खेड्यातला गणित येत नसत तर त्याला कला असेल, त्याला दुसरी कला असेल, कोणी खेळात असेल, कोणी अभ्यासात असेल, कोणी मराठीत हुशार असेल, बरोबर आहे ना. म्हणून आपण नेऊन दंड पाडायचा नाही, बरोबर आहे. अजिबात लक्षात ठेवायचं नाही की आपण काय करायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही जवळून पाहतो. आमच्या 7वीतल्या 8वीतल्या 10वीतल्या मुली आम्ही आणतो आणि 12वीतले मुलं असतात, ते बी पिचकारे मारणारे असतात. अरे आपल्या बापाचे काय हाल होतात, आपल्या आईचे काय हाल होतात, तुम्हाला शॉर्टकट मी सांगतो. आपला आई आणि बाप जर ज्यावेळेस तुम्ही फीस भरायला येतो तुमचा बाप, त्यावेळेस तुमच्या बापावर चेहऱ्यावर कसं असतं, हास्य असतं की नाही. तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करतो तुमचा बाप आणि तुम्हाला मेहनतीने पैसे, तुम्हाला पुस्तकं पुरवतो, सगळं पुरवतो का नाही. पण तुमचा बाप ज्यावेळेस तुमचा अभ्यासात हुशार असतात, कपडे घ्यायला गेलं जर आपण दुकानात, आणि दुकानात आपला बाप पाठीमागे असतं तर आपल्याला काय वाटतं आपली अख्खी दुकान आपली, बरोबर आहे ना. ते धैर्य असतं. बाप काय असतं तुम्हाला समजून सांगतो. ज्यावेळेस तुम्ही शाळेची फीस भरायला येतात त्यावेळेस बाप बघू नका. तुमच्या दुकानात गेल्या कपडे घ्यायला त्यावेळेस तुमचा बाप बघू नका. तुमचा बाप काय असतो तुम्हाला सांगतो, रात्रीच्या 1:30 वाजता उठा, रात्रीच्या 1:30 वाजता उठा आणि ज्याच्यामध्ये आपला समजा जिथं ज्या रूम मध्ये झोपलेला असेल त्या रूम मध्ये जायचं आणि बापाला बघायचं. बाप कसा नुसता रडत असतो रात्रंदिवस, कारण माझ्या मुलाला शिकायचं, माझ्या मुलीला शिकायचं, माझ्या मुलाला शिकायचं, मुलासाठी पैसे जमा करायचा. आणि एखाद्या दिवस आपण म्हणतो बाबा मला, बाबा कशी बोलत नाही बापाशी, आई कशी बोलतो. आई म्हणतो आई मला मोबाईल घ्यायचा, मला अभ्यास करायचा, मला मोबाईल घ्यायचा, मला अभ्यास करायचा. त्यावेळेस बापाला म्हणत नसतो आपण, आई कशी म्हणतात, माझी लेक म्हणते, मुलगा म्हणतो. बापापाशी हिंमत नसते. आईला म्हणतो मुला, आईला माहित असतं आपल्या बापावर किती कर्ज आहे, आपल्यावर किती काय, हे सगळं माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे तुझ्या बापावर किती कर्ज असतं, सावकाराचे पैसे घेतलेले असतात, हे तुम्हाला माहित नसतं. ज्यावेळेस एखाद्या वेळेस मुलगी म्हणते आई मी शाळेत जाणार नाही, मला अभ्यासाला मोबाईल पाहिजे, त्यावेळेस बाईची सुद्धा हिंमत नसते. पण एक दिवस रात्री जेवायला बसताना बाप म्हणतो, बापू कशी म्हणते, अहो ऐकलं का,
अहो ऐकलं का? दीदी म्हणते, दादू म्हणतो, भाऊ म्हणतो मला मोबाईल पाहिजे. त्यावेळेस पहिलाच घास घेतलेला असतो बापानं आणि बाप तोंडात घातून पुढमुड तोंडात करतो आणि म्हणतो, अरे मी माझ्या मुलाला काही करी, मी मोबाईल घेऊन देऊ द्या. बापाशी पैसे नसतात. बाप म्हणतो, अरे दुसऱ्या दिवशी भीक मागतो, याला म्हणतो मला माझ्यावर 10,000 आहेत रे, 5,000 दे, मला 5,000 द्या, माझ्या मुलीला मला मोबाईल आणून द्यायचा रे, मला मोबाईल आणून द्यायचा. माझा मुलगा आहे ना, IAS झाला, कलेक्टर झाला, तहसीलदार झाला, पोलीस होणार आहे, त्याला पूर्ण सुविधा द्यायची आहे, त्याला मोबाईल द्यायचा, ऑनलाईन त्याला मोबाईल द्यायचा. तो बाप गेला, त्याला भीक मागतो आणि तुम्हाला मोबाईल आणून देतो. त्याची परिस्थिती नसेल, तुमच्या बापावर आहे ना इतकं कर्ज झालेलं असतं. तुम्ही कर्जाचा हिशोब बघा, तुम्ही लहान नाही, आता 10वीचे 15 वर्षाची मुलं आहेत, तुमच्या बापाच्या माघारी किती कर्ज आहे, तुम्ही ते विचार करा. त्या कर्ज डोक्यात ठेवून आपण अभ्यास करायला शिका, कारण बापाची परिस्थिती बदलायची आहे. बाप सुद्धा माझा बाप अभिमानाने सांगितलं पाहिजे की माझा मुलगा IAS झाला, माझा मुलगा तहसीलदार झाला, माझा मुलगा PSI झाला, माझा मुलगा नोकरी झाला, असे बापाची मन सगळ्यांनी आता असे विचार करायचा. एक शपथ घ्यायची, आज शपथ घेणार सगळे? सगळ्यांनी छातीवर हात ठेवायचा, बाप आपल्या हृदयात ठेवायचा. सगळ्यांनी माझ्या मुलाने, कारण बाप असतो, जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत आपण खंबीरपणे राहू शकतो. सगळ्यांनी छातीवर हात ठेवायचा, डोळे झाकायचे आणि बाप आपल्या डोळ्यासमोर आणायचा, आई आणि बाप आणायचा. बेटे सावधान. बघा, आज मी सगळ्यांनी शपथ घ्यायची. आज आम्ही शपथ घेतो की माझ्या आई वडिलाची मान कधी झुकू देणार नाही. माझे आई वडील समाजामध्ये वाघासारखे, वाघिणीसारखे ताठ मानेने जगतात. त्यांची मान कधी झुकू देणार नाही. माझ्या आई वडिलांनी एवढे कष्ट करून, रक्ताचं पाणी करून त्या पैशाचा मोबाईल घेऊन दिला. त्या मोबाईलचा मी कधीच वाईट मार्गाने काम करणार नाही. माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करील. सगळे आता डोळे उघडा आणि आपला बाप आपला ध्यान ठेवायचा. सगळ्यांनी तुम्ही बाप हसताना बघितलं ना? सगळ्यांनी कधी रडताना बघितलं तुमचा बाप? कधीच नाही. तुमचा बाप जेव्हा रडताना आम्ही बघतोय ना, आम्ही स्वतः पिचकाऱ्या मार्गाने सोबत पिचकाऱ्या गुटखा खाणाऱ्या सोबत पळून जाते, त्यावेळेस आम्ही स्वतः बाप बघितला, आई बघितली रडताना. तो बाप आहे. ह्या अशा मुली आणि अशी मुलं वाघासारख्या बापाला कुत्र्यासारखं ठाण्यात रडवतात रे पोलीस स्टेशनला, कारण तो बाप येतो. बाप म्हणतो, बाप एखाद्या मुलीला आपण वर्तमानपत्रात बघतो आणि याची मुलगी गेली, पळून गेली, वाईट वाटतं, थोडं वाटतं दुःख. पण ज्यावेळेस स्वतःची जाते ना, स्वतःचा मुलगा पळून जातो, मुलगी पळून जाते, त्यावेळेस त्या बाप बघायचा असतो तुम्हाला. कारण तो बाप एखादी बायको म्हणते, अहो ऐकलत का, आपला सोनी ना आज ट्युशनला गेली, संध्याकाळी परत घरी आली नाही. अहो आपला भैया सकाळी ट्युशनला गेला, परत आला नाही. तर आपला बाप हा वाघासारखा असतो, हत्तीसारखा असतो, चाचपडत म्हणतो, अरे माझी मुलगी कुठे आहे? मला मुलगी गेल्या म्हणलं तर हातावर फोडाप्रमाणे सांभाळलेली मुलगी तो इथं तिथं बघतो, तिकडं बघतो, पण त्याची मुलगी कुठं भेटत नाही, मुलगा कुठं भेटत नाही. म्हणून तो काय करतो, आमच्या पोलीस स्टेशनला धावत येतो. त्यावेळेस माझा तो बाप येतो, आई येते, भाऊ येतो, वाघासारखा भाऊ असतो, यांच्यासारखा चपळ असलेला भाऊ सुद्धा आमच्या ठाण्यात येतो. अहो सर, बाप म्हणतो, अहो सर काही करा, वाटेल ते खर्च करतो सर, पण माझी मुलगी मला आणून द्या. त्यावेळेस त्या बापाला त्यावेळेस असे दिसतं, असे डोळ्यावर इतके अश्रू येतात. आम्ही स्वतः डोळ्या बघतो, आम्हाला सुद्धा रडू येतंय. आमच्या मुली सुद्धा आम्हाला दिसतात, कारण मुलीला हे समजवण्याची गरज आहे की आपला बाप आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतो. आणि ह्या मुलगी ह्या काय कोणाच्या 1.5 दिवसात प्रेम झालेलं असतं, 3 महिन्यात त्याची भेट झालेली असेल, त्याच्या संग पळून जाते. पण ह्या पळून गेलेल्या मुली सुद्धा आम्ही आणल्यात. अशा काही मुली अशा आणल्या की तिचे 40 तुकडे करून आणलेल्या बापस त्या पिचकऱ्या मारणाऱ्या, दारू पिणाऱ्या पोरासोबत पळून गेलेल्या, त्याच्या हातपाय तोडून आले, 4-4, 9-9 तुकडे आम्ही स्वतः आणलेले त्या मुलीचे. कारण मुलीनं सावध व्हा, मुलांना सोबत व्हा, आई बाप आपल्या समोर ठेवले तर आपण खरोखर माणूस होतो. कारण हा बाप इतका रडत असतो. बाप रडताना तुम्ही कधी बघता, आम्ही बघतो कुत्र्यासारखा रडतो आमच्या ठाण्यात आणि म्हणतो माझी मुलगी मला आणून द्या. आणि तुम्हाला वाटतं की आपला बाप रडत नाही. तुमचं बाप आणि आई किती रडतात हे तुम्हाला माहित नाही, रात्रंदिवस कष्ट करतात रे. ज्यावेळेस तुमच्या लग्नामध्ये तुम्ही एखाद्या लग्नात जा, मी स्वतः लग्नात जातो, आम्हाला सांगतात, सर तुमच्यामुळे माझी मुलगी आली.
सर माझ्या मुलीचा सुद्धा फोन येतो, अहो सर तुम्ही माझे देव आहे, माझे बाप आहे म्हणे, सर माझ्या लग्नाला या, तुमच्यामुळे माझा संसार वाटला, कारण मी त्या भोट्या संघ राहिले असते तर मी वाया गेले असते, माझा मर्डर झाला असता, माझं सगळं हे झालं असतं म्हणले. तर त्यावेळेस तो बाप मला सांगतो, दिदी सांगते लग्नाला या, आवर्जून त्या लग्नाला जातात. त्या लग्नाला गेल्यानंतर त्या लग्नात तुम्हाला सांगतो इतका आनंदी असतो, नवरदेव नवरी इतके आनंद असतात, सगळे आनंदी असतात. बापाच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो, बाप बी सुद्धा हसत असतो, रडत नाही अजिबात. परंतु ज्यावेळेस आनंदाने ज्यावेळेस नवरीचं सगळं मंडपातून जेवण वगैरे झाल्यानंतर एक पाहुणे निघून जातात. निघून गेल्यानंतर रात्री थोडे मोजकी पाहुणे राहतात. त्यावेळेस मुलगी त्या गाडीत बसायची की बाप, ज्यावेळेस मुलगी बसायला लागली, सोडून चालली कारमध्ये बसायची, त्यावेळेस मुलगी अशी आंबाडा फोडते की अशी आंबाडा फोडते. आईला कवटाळून मिठी मारते आणि आईला म्हणते, आई मी चालले का आता, आई मी चालले आता, माझ्या बापाला खूप जीवन देईल. मला म्हणायची आई म्हणायची की बाळ तू आता पोराला बापाला तुझ्या जीवन वाढ, पण मी आता कोणाला सांगणार. त्यावेळेस असा छोटूसा भाऊ असतो, दीदी मी आतापर्यंत मी भांडण करत होतो, तंटी करत होतो सोबत, मला आनंद वाटायचा, तू गेल्याच्या नंतर मी कोणासोबत भांडण करू, कोणासोबत खेळू, असा रडत असते रे. आधी आपली आई रडते, भाऊ रडते, बहिणी रडतात, नातेवाईक रडतात, हंबाडा फोडून रडतात की अरे माझी चोरी चालली. त्यावेळेस आईच्या डोळ्यावर अश्रूच्या धारा असताना ती रडत असते, भलती रडत असते, भाऊ रडत असतो, नातेवाईक रडत असतात, बहीण रडत असते. परंतु तुम्हाला बाप रडताना दिसत नाही. बाप येतो आणि बाप काय म्हणतो, अरे चल माझ्या मुली रडू नका रे, बाजूसारखा रडू नका, माझ्या मुलीला हसत जायचं, तिचा संसार सुखात झाला पाहिजे. त्यावेळेस मुलीचा हात पकडतो आणि नवऱ्याच्या हातात देऊन कारमध्ये बसत असताना बाप निसता तुमचा रे बाप असताना दिसतो. मग मुलीला वाटतं अरे मी कारमध्ये बसली, माझी आई रडली, माझा भाऊ रडला, माझी बहीण रडली, माझे सगळे नातेवाईक रडले, पण माझा बाप रडला नाही असं तुम्हाला वाटतं. अरे चूक रे मुलींनो, तुमचा बाप रडला नाही, तुम्हाला सांगतो तुमचा बाप खूप रडला नाही असं तुम्हाला वाटतं. पण त्यावेळेस तू निघून गेल्यानंतर घरी जातो, मंडपात जातो आणि मंडपात म्हणतो, मंडपावाले तुझे किती पैसे, चल घे. त्यावेळेस मंडपावालीला देऊन टाकतो आणि स्वयंपाकाला म्हणते, चल तुझे पैसे किती उद्या आहे की नाही, माझे पैसे आत्ता घेऊन टाक. सगळ्याचे पैसे देतो. पैसे गेल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता घरात जातो. जिथं आपली सोनी झोपलेली असते, तिथे अभ्यास करत असते ना, तिथं जाते. तिच्या प्रत्येक वस्तूला आतून कडी लावून घेतो बाप आणि त्याच्या प्रत्येक वस्तूला मुलीच्या हात लावून पुस्तकाला हात लावतो आणि हंबाडा फोडत असतो. इतका रडत असतो की त्याची आई सुद्धा त्याला समजावण्याचा प्रयत्न नसतो. तुमची आई सुद्धा त्याला समजू शकत नाही त्या बापाला. तो बाप तुम्हाला आज समजून घ्यायचा आहे. कारण हा बाप तुम्हाला लक्षात ठेवायचो. मी प्रत्येक शाळेवर जातो, प्रत्येक कॉलेजवर जातो. औरंगाबादच्या माजलगावच्या परभणीच्या कॉलेजला गेलो, कॉलेजवर सांगतो की ते तुम्ही बघितला का, देव बघितला का. तर मुलं सांगतात सर आम्ही देव बघितला. माझ्या लेकी सांगतात, मुली सांगतात, हो सर आम्ही देव बघितला. कारण नवरात्राच्या दिवसात 9 दिवस आम्ही उपवास धरतो, आम्ही देवी बघितल्याच्या नंतर मुलं सांगतात, हो सर आम्ही शिर्डी साईबाबाला 10 दिवस पायी जातो. आमच्या तळपायाला पुढे येतात आणि पुढे आल्यानंतर आमच्या तळपायाला पुढे येतात, आम्ही देव बघितला, शिर्डी साईबाबा बघितला. परत तुम्हाला प्रश्न असतो, तुमचा शिर्डी साईबाबाला गेले आणि शिर्डी साईबाबा बाहेर आले, तुझे रक्त पुसलं का. आणि माझ्या लेकीने सांगतो, तुम्ही देवीच्या दिवस यापूर झालेले असतात, उपवास झालेले असतात, देवी बाहेर आली, तुम्हाला कवटाळून मिठी मारली का. तर देव मुलं सांगतात, नाही सर नाही, आज तुमच्या हृदयात खरा देव पेरायचा आहे आज मला. आणि आजच तुमच्या हृदयात तुमचे देव पेरून ठेवले तर भविष्यात तुम्ही 100% PSI तहसीलदार मामलेदार होणार. ह्या खऱ्या देवाची ओळख करून द्यायची आहे तुम्हाला. आज आनंदाने आत्मा माझी भाषण आहे का, मी हसवण रडवण सगळं घरी गेल्यानंतर माझ्या सगळ्यांनी काय करायचं, माझ्या दादाने दीदीनं संध्याकाळी जायचं, देवाचं ध्यान. मी असती काय देवाला मानत नाही असं नाही, मानतो, पण खरा देव तुम्हाला सांगायचा. आणि घरी गेल्यानंतर अभ्यास करा, 9-10 वाजेपर्यंत अभ्यास करायचा आणि बिनधास्त झोपायचं, देवाचं नामस्मरण करत, देवाचं नामस्मरण ठेवायचं, झोपायचं. आणि झोपल्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठायचं. किती वाजता? 5 वाजता उठायचं. 5 वाजता उठल्यानंतर पहिलं आपल्या अंगावरला चादर फेकून द्यायचं. आपल्या अंगावरला चादर फेकून द्यायचं. जिथं बी आपली आई झोपलेली असेल तिथं जायचं, तिच्या चरणावर माथा ठेवायचा. तुम्हाला 33 कोटी देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.
खरा देव तुमचा कोण आहे? आई. आणि बाप आपला आजूबाजूला सेम करत असं नाही करत असं त्या बापाच्या चरणावर ठेवा किंवा त्याला कॉटून माठा मारा, मिठी मारा, त्यावेळेस तुमचा बाप निसा ठसा ठसा रडते. आज मुलगी माझी एवढी झाली, माझी मुलगी मला कसं काय एवढी समजदार झाली, माझा मुलगा एवढा समजदार कसं काय झाला? खरा देव पहिला कोण आहे तुमचा? आई आहे. दुसरा तुमचा वडील आहे. आणि भविष्यामध्ये तिसरा देव तुम्हाला सांगतो, तिसरा तुम्हाला तहसीलदार बनवणार आहे, मामलेदार बनवणार आहे, कलेक्टर बनवणार आहे. हे तिसरे देव कोण आहे तुमचे? ह्या शिक्षिका आणि हे शिक्षक तुमचे तिसरे देव आहे. ह्या खऱ्या शिक्षकाला तुम्ही मोठ्या आवाजात मोठ्या स्वागतात तुमचे त्यांच्या टाळ्याचं स्वागत करा. जर नाही विसरला तर तुम्ही सक्सेस जीवनात नाही झाले, तर माणूस नाही झाले, तर माझ्याकडून लिहून घ्यायचं. कारण मी माझी शिक्षा 10वीतले असतो, 12वीतले असतो, फायनलमधले असतो, जेवढे बी शिक्षक मला पहिल्यांदा भेटले नोकरी लागल्यानंतर त्यांच्या चरणावर माथा ठेवले सर असं नाही. आणि आपल्या काय तर निवडगंड असतो. अरे तुम्ही एक लक्षात ठेवा, मी एक कार्यक्रम आपल्याला वाटतं आपण 10वीला येत नाही, आपले बाप सगळं काही देतो, मला कपडे देतो, पुस्तक देतो, देतात ना, सगळं देत असताना सुद्धा आपण 12वीला 10वीला पहिले काय येत नाही? काय येत नाही? तर आई वडिलांचं तुमच्या डोक्यात नसतं, तुमच्या हृदयात नसता. तुमच्या आई वडील डोक्यात ठेवले तर 100 तुम्ही सक्सेस होता. तुम्हाला सांगतो, एक शिक्षक होते असे गावसारखे शिक्षक होते. त्यांना वाटलं की मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टी, धारावीमध्ये एक झोपडपट्टी मुंबईमध्ये इतकी खराब की आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी धारावी म्हणजे एक मुलगा, त्या झोपडपट्टीचा मुलगा 12वीला पहिला येतो. काय 12वीला पहिला आल्यानंतर मग गात सारख्या शिक्षकाला वाटतं, अरे झोपडपट्टीत राहणार मुला, आमच्या मुलाला तर आम्ही सर्व काही देतो, आणि एक झोपडपट्टीतला मुलगा एक 12वीला पहिला येतो, कसा येतो? मग त्याला अभिमानाने हे 2-4 शिक्षक जातात. शिक्षक गेल्यानंतर त्या झोपडपट्टी शोधत असतात, तो मुलगा सापडत नसतो. एकदम गलिच्छ, तिथं दारू उघड्यावर विकलेला असतो, गांजा विकलं, सगळं तिथं अवैध धंदे चाललेले असते. तिथून शिक्षकाला सुद्धा लाज वाटते तिथून जायचं, पण त्या मुलाचा पाहिजे त्या अभिमान असतो शिक्षकाला, अरे आपला मुलगा 12वीला पहिला आला आणि झोपडपट्टीमधला आला. त्यावेळेस झोपडपट्टीतला मुलाला त्यांनी पेढे घेतात, हार घेतात, एक भेटवस्तू घेतात, आणि गात सारखे शिक्षक आणि 2-4 शिक्षक घेतात, अभिमानाने सांगतात मुलाची भेट करायची. मुलाला भेटायला पाहिजे, त्याला घर सापडत नसतं. 4 वाजले 5 वाजले घर काही सापडत नव्हतं. पण एक जणांनी सांगितलं त्या बोळीमध्ये आहे, एकदम गलिच्छ वस्तीमध्ये राहणारा मुलगा गेला, पाहिलं तर कोणतरी यायला म्हणून त्याच्या घरी दिवा सुद्धा नव्हता, लाईट सुद्धा नव्हती. त्यांनी दिवा लावला. आल्यानंतर बघितलं आपले शिक्षक आहे. शिक्षक आल्यानंतर त्या मुलाला हंबारडा फुटला, मोठे मान वाटला. माझा मान करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी एवढे शिक्षक आले. त्यांनी शिक्षकाच्या चरणावर पहिला माथा ठेवला. माथा ठेवल्यानंतर आणि मग शिक्षकाने विचारलं, अरे तू इथं राहतोस तू इथं राहतोस, या गलिच्छ वस्तीत राहतो, आणि इथं राहून 12वीला पहिला आलास? आमच्या मुलाला तर आम्ही सर्व काही देतो, सगळ्या सुविधा देतो, आणि आमची मुलं काय येत नाही? तर त्यावर मुलगा म्हणाला, अहो सर मी इथं राहतो खरं. मग सरांनी विचारलं, तुझे आई वडील काय करतात? तुझे आई वडील कुठे? तर मुलगा सांगतो, सर मी इथला नाही, मुंबईचा नाही, मी पश्चिम महाराष्ट्रात आहे. माझा बाप हमाल असताना आमचं 2 टायमाचं जेवण चांगलं चालत होतं, 2 टायमाचं जेवण झालं. पण माझे वडील वारले 7वीला असताना. वडील वारल्यानंतर आमची एका टायमावर जेवण एकाच टायमावर आलं. म्हणजे मग तिथून माझ्या आईनं झोपडपट्टी मुंबईला आणलं. मुंबईला आणल्यानंतर आमची परिस्थिती अशी झाली, एका टायमाचं सुद्धा जेवण ओढत नव्हतं. पण माझी आई धुणी भांडी करायची, सगळं काही करायची, आणि मस्त व्यवस्थित चाललं होतं. आणि 2 टायमाचं जेवण करतो आम्ही, आणि मी अभ्यास करायचं, कारण मला आई आणि वडील दिसायचे. माझे वडील हमालीचं काम करत होते, माझी आई दुसऱ्याची धुणी भांडी करत होते, स्वयंपाक करत होते, आणि ती स्वयंपाक उरलेला अन्न आणायची. मस्त चाललं होतं. पण नियतीने घाला घातला की माझी आई अंथरुणात पडल्यानंतर मी सरकार दवाखान्यात नेलं. त्या दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरने ते इलाज केला. होते थोडे पैसे घातले माझ्या आईच्या जवळचे, पण आईचा इलाज झाला नाही. डॉक्टरांनी सांगितलं, तुझ्या आईना खूप दिवस अंगावर दुखणं काढलं, आणि तुझ्या आईला कॅन्सर झाला, तुझी आई मृत्यू पावली. सर माझी आई मरण पावल्यानंतर तिचा अंत्यविधी करण्यासाठी माझ्यापाशी पैसे नव्हते. सर माझ्यापाशी पैसे नव्हते, तर मी माझी आई तिथं धोनी भांडी करायची, तिथं स्वयंपाक करायची, आणि तिथं गेलो आणि त्यांना सांगितलं, अरे माझी आई मरण पावली, माझ्या आईच्या अंत्यविधीसाठी मला 50 रुपये दिवसभर फिरलो, आणि 50 रुपये करून 1500 रुपये आणले, आणि 1500 रुपये आणून ॲम्ब्युलन्स करून माझ्या आईच्या अंत्यविधी केला. अंत्यविधी केल्यानंतर मग मला दिसायची माझी आई, माझ्या अंथरुणावर माझी आई दिसायची मला.
रोज माझ्या अंतरावर दिसायची, मला स्वप्नात यायची. माझी आई म्हणायची, शिकशील तर मोठा होशील, तरच शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे शब्द मला अंतरावर खेळायला आईचे दिसायचे आणि स्वप्न माझ्या डोळ्यात बसायचे. माझ्या आईच्या आणि त्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यावेळेस मला मी आईचे शब्द, मरणाचे शब्द ऐकले होते सर, आणि त्या शब्दाला धरून मी रात्रंदिवस अभ्यास केला आणि 12वीला पहिला आलो सर. मी 12वीला पहिला आलो. मग आपली मुले काय येऊ शकत नाही, आपल्या आई वडील तर सगळं काही देतात, म्हणून तुम्ही 12वीला पहिले येण्याचा, 10वीला पहिले येण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून आई वडिलाचे स्वप्न पूर्ण करा ही आशा ठेवतो. आणि तुमचा वेळ घेतला अमूल्य, त्याबद्दल मला क्षमा असते. वेळ आहे की सर काय वेळ गेले गेले तर मी म्हणतो. आणि आनंदी, आणि तुम्ही असं अभ्यास करताना टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेता घेता काहीच नाही. टेन्शन घेऊन उपयोग आहे तुमचा. टेन्शन घेता तुम्ही, टेन्शन घेऊ नका. कारण मला आमच्या काळामध्ये असे शिक्षक होते. आम्हाला शिक्षक बेंबीच्या देठापासून आम्हाला शिकायचे. शिकत असताना पोरं म्हणायचे, अरे मला तर इंग्रजी येत नव्हतं. माझे वडील त्या शिक्षकाकडे गेले. हेगडे सर नावाचे म्हणून शिक्षक होते. आणि शिक्षकांना म्हणले, सर माझ्या मुलाला इंग्रजी आली पाहिजे, नाही तर काही फायदा नाही. तर माझे वडील शिक्षकाकडे गेले. मग शिक्षक दुसऱ्या दिवशी माझ्या शाळेवर आले आणि शाळेवर काय म्हणाले, आम्ही सर रूप म्हणे तुझ्या बापाची तगमग म्हणे, इंग्रजी आली पाहिजे म्हणे तुला. म्हटलं सर मला इंग्रजी तर येत नाही म्हणे. नाही म्हणे आजपासून शिकायचं म्हणे. इलेक्ट्रिसिटी, मी म्हणायचं इलेक्ट्रिसिटी. मला येतच नव्हतं इंग्रजी. उच्चार येतो का आपल्याला, काय बऱ्याच जणांचा येतो का नाही. मग मास्तर शिक्षक म्हणायचे म्हण इलेक्ट्रिसिटी, मी म्हणायचं इलेक्ट्रिसिटी. अख्खा प्रेड झाला, पण इलेक्ट्रिसिटी मला म्हणता आलं नाही. माझ्याबरोबर शिक्षक सुद्धा इलेक्ट्रिसिटी काय म्हणाला, इलेक्ट्रिसिटी. मग परिसर झाला, शिक्षक करून असते. मग दुसऱ्या दिवशी माझे शिक्षक माझ्या वडिलाकडे गेले आणि वडिलाला म्हणे, अरे तुमच्या घरी इलेक्ट्रिसिटीचे इंजेक्शन घेतलं म्हणे, तुमचा मुलगा इलेक्ट्रिसिटी करतो, इलेक्ट्रिसिटी म्हणतो. माझे वडील माझ्यासारखेच असणार का नाही. माझे वडील काय म्हणतात, सावधान सर जाऊ दे, त्याची कॅपॅसिटी आहे तेवढीच करा शिकू. कॅपॅसिटी माझ्या शिक्षकाला म्हणजे कॅपॅसिटी मला याला टीटीचे इंजेक्शन दिले काय केलं डॉक्टरने. पण मधनं राहून पण माझा शिक्षक काय केला, माझ्या आजोबाकडे गेला आणि आजोबाला म्हणे, आणि तुमच्या घरी काय बा तुमचा मुलगा नातू काय म्हणतो, इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतो तुमचा मुलगा. आणि तुम्ही काय आजोबाला बाजून गेलं, जाऊ दे सर म्हणजे याची पुढं पब्लिसिटी करू नका म्हणजे इंग्रजी येत नाही घाबरून जायचं नाही. आलं लक्षात. आता क्लास टीचर असतो, मराठी शिक्षक कोण आहे आपले, फाळके आवडी माझी जवळ फाळके सर सारखे आम्हाला शिक्षक होते मराठीचे. आम्हाला वाक्यप्रचार दिला, रसा तळाला जाणे म्हणजे काय. काय रसा तळाला जाणे म्हणजे काय, काय काय उत्तर येणार त्याच्यावर. आम्हाला ते पेपर दिला, एक आमचे वह्या असते म्हणजे रजिस्टरचे पानं, सगळ्यांनी दिला प्रश्न, रसा तळाला जाणे म्हणजे काय. प्रत्येक विद्यार्थ्यांना असं 2-2 पानं दिली, 3-3. काय झालं, 1,000 एकरचा मालक होता. जर दारूच्या नादी लागला, पत्त्याच्या नादी लागला, व्यसनाच्या नादी लागला, दरवर्षी 10 एकर विकत गेला आणि रसातळाला गेला. बरोबर आहे ना, रसातळाला गेला. प्रत्येक जण असे 2-2 पानात उत्तर लिहून आले. मग दुसऱ्या दिवशी आमचे फाळके सर सारखे शिक्षक आले, पेपर घेऊन आले. मग असे गरमीचे दिवस होते. गरमीचे दिवस आले होते आणि फाळके सर म्हणे, मी म्हणलं मी असं बोलणार होतो, म्हणलं सर एवढे गरमीचे दिवस मफलर बांधली, कोट घातला, आम्हाला तर गरमी व्हायला लागली. ते म्हणजे काय सांगू रे रामेश्वर, प्रत्येक मुलाने एकदम 2-2, 3-3 पानात उत्तर लिहिलं रे. मग तुझा पेपर तपासायला घेतला आणि मग हातपाय चक्कर कापायला लागले म्हणे. आणि तसंच उठलं डॉक्टरकडे गेलो, 2 इंजेक्शन घेऊन आलो म्हणे. म्हणजे काय झालं सर, अरे बघ म्हणे पेपर घे म्हणे, इकडे ये म्हणे. मला पुढं आणलं आणि पुढून माझ्या हातात पेपर दिला. म्हणे काय रे काय म्हणे, काय लिहिलं बघ तू म्हणे. बघ सगळ्यांनी सगळे पेपर भरलेले म्हणे 2-2, 3-3 पानाचे. तुझं एक पान नाही, तुझं एकाच वाक्यात उत्तर दिलं बसला म्हणे. मग काय झालं सर, मी प्रश्न लिहिला होता, रसा तळाला जाणे म्हणजे काय. आणि एकाच वाक्यात काय उत्तर लिहिलं तुम्ही, रसा खाली जाणे, मटण वर येणे. मी काय एवढा हुशार होतो का, मी हुशार नसताना सुद्धा या पदावर आहे का नाही. आणि भावकी इतकी दलिंदर दिदी आणि दादा, भावकी इतकी दलिंदर आहे, तुम्ही नसताना सुद्धा, भांडणात नसताना सुद्धा तुमचं नाव टाकतात. त्या भावकीपासून दूर राहा. तुमचं शाळा आणि शिक्षण, तुमचं नाव जर टाकलं ना, त्या भावकीनं नाव टाकलं की तुम्हाला नोकरी लागणार नाही. तुमचं कॅरेक्टर कसं येणार, माझ्याकडेच कॅरेक्टर येतं, कॅरेक्टर अजिबात नाही येणार. भावकी तर अशी, माझं लग्न जमलं, इतकी तरी दाग दिसली माहिती का, वेगळ्या पद्धतीने देते. माझं लग्न जमलं तर मी रस्त्याने चाललो, रस्त्याने चालत असताना मी म्हणून तात्या ही घ्या पत्रिका. की म्हणे कसली रे पत्रिका म्हणे. तात्या म्हणे माझं लग्न, मी म्हणून माझं लग्न जमलं. बोलतो रे ते म्हणे तुझं कसं काय लग्न जमलं म्हणे. म्हणजे आम्ही येडा आहे का, म्हणजे दाद इतकी देणारी भावकीपासून इतकं दूर राहायला पाहिजे. भावकी इतकी दलिंदर आहे म्हणून भांडण, तंटा आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा, गावात राहायचा, अभ्यास करायचा,
भांडणात तुमचं नाव पुढे आलं नाही पाहिजे. आलं लक्षात? कारण आता 3 वर्ष नोकरीला लागले पण नोकरीला जाणार नाही. भरती झाले, पोलीस भरती झाले, केसाची भरती झाली, पण ते 4 वर्षापासून घरी. कशामुळं? फक्त भावकीमुळं, भांडणामुळं. कशामुळं? भांडणात तुमचं नाव घ्यायचं नाही, नाव आलं नाही पाहिजे. शाळा आणि घर. आणि तुम्हाला शेवटचा एक प्रश्न तर 5 मिनिट घेऊ तुमच्या आधी. आणि काही जगामध्ये आपल्या समाजात असे चौचौ करणारे लोक असतात की यार तुला कसं काय, काही प्रश्न विचारतात तुम्हाला. तू कसं काय त्या 12वी तुला 99% कसं काय आले, 98% कसं काय, तू टॉर्चर करतात का नाही. तर प्रश्न काय गणिताचा प्रश्न आहे तुम्हाला सांगतो की आमचे शिक्षणाधिकारी यायचे, तुमचे शिक्षणाधिकारी त्याच्यात चित्र. त्यावेळेस आमच्या काळात मी 9वीला होतो, शिक्षणाधिकारी आले आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले की सर आता असं प्रत्येक शाळेवर गेला ते शिक्षणाधिकारी, पण शिक्षणाधिकाऱ्यांनी पाहिले की शाळेत कोणतेच विद्यार्थी हुशार नाही आणि तुम्ही सायको होता थोडा, कसलेही प्रश्न विचारायचे. त्यांनी विचारलं की बाबा 2 शाळेवर गेला, विद्यार्थ्याला उत्तर आलं नाही तर काय करतात, तुम्हाला काही नाही करत, पण यांची इन्क्रिमेंट यांचे पगार हे बंद करतात. माहिती आहे तुम्हाला यांना माहीत असेल, सारांना माहिती, पण तुम्हाला लक्षात नाही. पण ते शिक्षक आमच्या शाळेवर आले, शिक्षणाधिकारी, आणि ते शिक्षणाधिकारी आल्यानंतर आमची कॉलेज हेडमास्टर, माझे क्लास टीचर असे थर तापायला लागले. तो काही प्रश्न विचारायचा. त्यात त्यांनी प्रश्न असा विचारला की प्रश्न मी तुम्ही सांगा म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणले. तर त्यांनी प्रश्न असा केला की मुंबईहून कलकत्त्याकडे प्रति घंट्याला 200 किलोमीटर विमान धावते तर माझं वय किती. ते शिक्षक बी परेशान झाले, हेडमास्टर परेशान झाले आणि मी पण हसायला लागलो. मी शेवटी बसलेलो असं दिदीसारखं पाठीमागं हात वर केला, सर मी देतो तुम्हाला उत्तर. तर आमचे क्लास टीचर म्हणाले खाली बस म्हणे, उठ नको म्हणे, याचं उत्तर देत नाही, कोणाला येत नाही, या जगामध्ये येत नाही म्हणे. मी हसतोय आणि शिक्षण आमचे हेडमास्टर मला म्हणते बस खाली बस, थरथर घामाने कुठले म्हणजे सर मला उत्तर येत आहे. तर मग त्या शिक्षणाधिकारी आमच्या क्लास टीचरकडे पहिले एक बसा ते देते त्याला देऊ द्या म्हणे. पहिल्यांदा द्यायला म्हणजे मी इतकी प्रश्न केला. तर मला सर मला पहिल्यांदा प्रश्नपत्रिका हातात पडली, प्रश्न नाही समजला तर परत वाचा, नाही तर तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करता. उत्तर लिहायला सुरुवात करायची नाही, पहिला प्रश्न समजून घेतला पाहिजे. मग मी उठलो, आमचे शिक्षणाधिकारी खुश झाला, सगळे हेडमास्टर पण थरथर घाबरले. सर मला प्रश्न मला समजला नाही, डबल सांगा. त्यांनी प्रश्न सांगितला, मुंबईहून कलकत्त्याकडे प्रति घंट्याला 200 किलोमीटर विमान धावते तर माझं वय किती आहे. मला सोपं आहे सर, त्याचं इतकं उत्तर सोपं आहे. मला ह्या जागामध्ये कोणीच उत्तर देऊ शकतो, मी पठ्ठ्या देऊ शकतो मला सर. तर शिक्षण अधिकारी खुश झाला आणि मला सांग म्हणे किती वय. तर मी म्हणलं सर तुमचं वय 44 आहे मला. योगायोग त्याचं वय किती निघलं, 44 निघलं. इतका खुश झाला की म्हणे अरे प्रत्येक शाळेवर घेतो म्हणे, कोणाचं उत्तर आलं नाही, तू कसं काय दिलं म्हणे. पण त्यांनी परत प्रश्न केला म्हणे तू का उत्तर योग्य दिलं म्हणे, पण याचं मला मेथड सांग, फॉर्म्युला सांग म्हणे. 22 वर्ष वय. हा तर काय सांगायचं, फॉर्म्युला सांग म्हणलं. तर तो मग मी म्हणलं बाबा हे बघा म्हणे उत्तर असं माझं कुठं गेले, याचा फॉर्म्युला मला देतो, पुढे जगामध्ये कुठे येत नाही म्हणलं. माझा घरचा तुला भाऊ आहे, त्याचं वय वर्ष 22 आहे आणि तो हाफ मॅड आहे आणि तुमचं वय वर्ष 44 आहे, तुम्ही फुल मॅड आहात. आणि आपण काय करतो की हेडमास्टरकडे जायचं, कुठे जायचं, घाबरायचं नाही, मन मोकळं निश्वास जे मनात आहे नीट जायचं. कारण तुम्ही जाता 10वी झाली 12वी झाली, तुमच्या मुलाखती होणार. मुलाखत घे माहिती आहे तुम्हाला, इंटरव्ह्यू असतो. माझा मित्र आणि मी भरतीला चाललो होतो. आम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर माझा मित्र आत गेल्यानंतर त्याने विचारलं, मुलाखत घेणारे विचारलं, इंटरव्ह्यू घेणारे विचारलं, बाबू तुला जर पास व्हायचं असेल तर 2 प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. प्रश्न लक्षात ठेवा, प्रश्नाचं 2 प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे म्हणे. त्या इंटरव्ह्यू घेणारे विचारलं बाबा उन्हाळ्याचे दिवस आहे, कडाक्याचे ऊन आहे आणि रेल्वेत बसलेला आहे, तुला गरमी व्हायला लागली तर तू काय करशील. माझा मित्र लय हुशार माझ्यासारखंच ना, ते म्हणजे मी खिडकी उघडी रेल्वे हा. ते म्हणजे बाबू बरोबर उत्तर दिलं म्हणे, योग्य उत्तर दिलं म्हणे, अगदी बरोबर म्हणे, हुशार आहे म्हणे, वा 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 एकदम हुशार आहे म्हणे. तर मी मला आता तुला आता 50% मार्क भेटले, आता 50% एकच प्रश्न राहिला. उन्हाळ्याची तोच प्रश्न, उन्हाळ्याचे दिवस आहे, कडाक्याचं ऊन आहे, ती रेल्वे प्रति घंट्याला 200 किलोमीटर धावते आणि प्रति त्या खिडकी वाटं प्रति 1000 मीटर हवा आतमध्ये येते. त्या रेल्वेचं क्षेत्रफळ आहे, डब्याचं क्षेत्रफळ 13 स्क्वेअर फूट आहे आणि त्याच्यातलं तापमान 25 डिग्री व्हायला किती वेळ लागत. माझा मित्र घाबरला ना, मित्र म्हणे अरे तुम्ही का डोक्यावर पडले, तुम्ही का डोक्यावर पडले म्हणे, असे प्रश्न असते का म्हणे, काय हवा आणि इंटरव्ह्यू घेणार त्याला लाख माझी बाहेर मी त्याला विचारलं काय झालं म्हणे. अरे काय सांगू, अरे काय पहिला प्रश्न इतका सोपा म्हणजे अरे दुसरा प्रश्न काय हवान काय वियोजन ते काय ट्यूबन आणि काय डोक्यात पडलेली म्हणते. म्हणलं थांब मी जातो. मला माझ्या मुलाला मी आज केलं, मला इंग्रजी येत होतं, मला मे आय कम इन सर.
मग यस बस सिट डाऊन म्हणे बसतो. मग ते म्हणे त्यांनी विचारलं यू आर रेडी फॉर इंटरव्ह्यू. मला यस सर. तर त्यांनी मला बाबू म्हणे 2 प्रश्न विचारणार तुला पण त्याला नाही आले तुला आले पाहिजे म्हणे. पहिला प्रश्न सांगा म्हणे. त्यांनी पहिला प्रश्न तू केला. काय केला? उन्हाळ्याचे दिवस आहे कडाक्यात ऊन आहे रेल्वेच बसलेला आहे रेल्वे उभी आहे आणि गरमायला लागलं तर तू काय करशील? माझ्या लक्षात होतं ना आता मी म्हणलं सर मी शर्ट काढीन. तर अरे तसं नाही त्याच्या पलीकडे काय करशील? मी तू घरात तापलीन त्याची म्हणजे सर मी बन्यान काढीन. अरे तसं नाही रे बाबा तसं चांगलं उत्तर दे माहिती. सर मला खिशातला रुमाल काढीन आणि हवा मारीन. ते इंटरव्ह्यू घेणाऱ्या असे आपले असे सण झाले भयान परिश्रम झाले. डायरेक्ट त्याच्यानंतर काय करशील? मला सर पॅन्टही काढीन. इंटरव्ह्यू घेणार म्हणजे अरे तू पागल झाला का म्हणे? रेल्वे बसलेले लोक बया माणसं तुला हसतील ना म्हणे पागल म्हणतील. मग सर मी हे सुशिक्षित बेरोजगार मला हे जॉबची गरज आहे. मी अख्खा भोंगळा झालो तरी चालेल खिडकी आयुष्यात उघडणार नाही. काय असे सुद्धा प्रश्न आले पाहिजे. आणि माझ्या मुलांनी आणि मुलींना माझ्या मुलींना सांगतो काय होतं माझ्या मुलींना सांगायचं की आपल्याला कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते. कुणाला उरुषी रंभा वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते. कुणाला डोळे झाकताच उरुषी वसुंधरा सुंदरा दिसते. पण मी डोळे झाकताच मला राबणारी माझी माय दिसते. माझी माय दिसते. नवटंकी जगाला काही दिसो नवटंकी जगाला काय काय दिसतं हे बघायचं नाही. पण आपल्याला आपली आई आणि माय काय कष्ट करते हे लक्षात ठेवायचं. नाही तर 10वी झाल्यानंतर तुमच्या आगात रक्त येतं की 10वीला गेलं की आपण काय करायचं आता कॉलेजला गेलं म्हणजे की प्रेम लक्षात येतं. बरोबर आहे ना? प्रेमाच्या नादी लागायचं नाही माझ्या दादांजींनो. मी पण त्यातलाच होतो. मी 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर कॉलेजला काय चप्पल आम्हाला सिल्फर चप्पल आम्हाला त्यावेळेस फक्त 10वी पर्यंत चप्पलच नव्हती. यांना बऱ्याच जणांना नव्हते आमच्याच्यात. मग कॉलेजला गेल्यानंतर माझ्या हवा असतील लोकांनी सांगितलेलं असतंय की बाबा 10वीला गेला आता. मग 10वीला गेल्यानंतर मला काय सुचलं कविता सुचली सुंदर मुलगी दिसल्यावर दिसतं ना ते आपण त्याच्या नादी लागत. मी तशा नादी लागलो नाही. कोणी लिहिली माहित नाही कविता पण ती कविता तुमच्याविषयी सादर करतो. ती कविता अशी होती की मी गेल्यानंतर माझ्या डोक्यात कविता आलेली सुरुवात केली. मुलगी दिसली तपकिरी कलरचे लाल कपडे असलेली घोड्यावर बसून आलेली. तर मी म्हणलं कॉलेजचं गेट झाली तिथं भेट घुसली मनात थेट देशील का रे मला डेट. पण हे करायचं नाही बरं सगळं. हेच आपलं मन चांगलं समाधान राहण्यासाठी म्हणजे हास्यास्पद करतो तुम्हाला. काय म्हणलं कॉलेजचं गेट झाली तिथं भेट घुसली मनात थेट देशील का रे मला डेट. मग त्याच्यानंतर पुन्हा लक्षात आलं आपण शिरा पोहे खातो. मग म्हणलं तिला म्हणलं तू शिरा मी रवा तू शिरा मी रवा तू फुगा मी हवा तू पोळी मी तापलेला तवा. सांग ना मला म्हणशील का रे हवा. सांग ना मला म्हणशील का हवा. त्यावेळेस म्हणतो तू तपकीर कलरचे कपडे दे. तू तपकीर मी चिमूट तू तपकीर मी चिमूट मी शेंगदाणा तू कुट तू दरोडा मी लूट. जमेल का आपले मैथूट. सांग ना जमेल का आपले मैथूट. त्यावेळेस आपण पुन्हा त्याच्यात थांबलं नाही तर मला तू गोबी मी गड्डा तू गोबी मी गड्डा तू दारू मी अड्डा तू दारू मी अड्डा. म्हणलं आता पुन्हा काय आता धाप लागली घाबरत नव्हतं. मला तू धाप मी छाती तू धाप मी छाती तू शनी मी 7.5 तू शनी मी 7.5. सांग ना आपली जुळतील का रे नाती. सांग ना आपली जुळतील का ती. याच्या नादी लागायचं नाही. कारण काय आजच्या जगामध्ये नंबर 1 ला किंमत असतेच. पण आजच्या जगात काय ठरवलं की नंबर 2 ला किंमत आहे अजिबात नाही. आणि टीव्हीवर पाहून असतं टीव्हीत येणारे व्हॉट्सअपवर येणारे आपल्याला लय मोठे माणसं वाटतात. हा भारत देश काय फक्त भारतामध्ये 2 देश आहेत. एक इंडियामध्ये 20% लोक राहतात भारतामध्ये 80% लोक राहतात. कारण त्या टीव्हीवर जेवढं बी येतं तेवढं आपल्याला चांगलं वाटतं. दिवसभर त्या साबणाने आंघोळ करणारी बाई दिसते तुम्हाला. बरोबर आहे. पण ती कशी अर्धनग्न असलेली बाई असते पण त्याची लाज आपल्याला वाटायला पाहिजे. आपल्या संस्कृती आपली नाहीये.
पण मी एकटा काही करू शकणार नाही, ही संस्कृती आपली नाही. तर रामदास फुले साहेब जे कवी आहे, काहीला जनावरला सुद्धा लाज वाटेल अशा जाहिराती येत्या टीव्हीवर. चाल रामदास फुले सर काय म्हणतात माहिती का, टीव्ही कडे वळून पाहताना वळू वळू माहिती तुम्हाला, वळू वळू कशाला म्हणतात, वळू माहिती आहे तुम्हाला, सांड कठाळ्या. टीव्ही कडे वळून पाहताना वळूने गायला विचारले, टीव्ही कडे वळून पाहताना वळूने गायला विचारले, मॉडेलिंग करतेस, मॉडेलिंग करतेस, दुधाच्या जाहिरातीमध्ये खूप कमाई आहे, दुधाच्या जाहिरातीमध्ये खूप कमाई आहे. तर त्यावर गाय लाजून म्हणाली, दुधाच्या जाहिरातीमध्ये खूप कमाई आहे, पण पडद्यावर उभी नाचायला मी थोडीच बाई आहे. त्या बाईला गाईला जनावरला सुद्धा लाज वाटत असे घटना दिसतात मला टीव्हीवर पाहणाऱ्या ज्या काही जास्त टीव्ही पासून दूर असलं पाहिजे, मोबाईल पासून दूर असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण हे आपल्या हृदयात ठेवायचं नाही. सगळ्यांनी आपापल्या कामाला लागायचं आणि वेळ भेटला तर परत 1 घंटा मी सरांना द्यायला येईल, तुमचं मनोरंजन करण्यासाठी येईल आणि परत शुभेच्छा देतो, माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.